दिनांक 8 डिसेंबर सोमवार वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचा आनंद भारतात साजरा केला जात होता। मात्र दुसरीकडे दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान मोदी वंदे मातरम वरून काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीकेची झोड उठवत होते। जवाहरलाल नेहरू यांनी 1937 साली मुस्लिम लीग समोर वाकून वंदे मातरम मधील प्रमुख ओळी गाळल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तर संसदेमध्ये वंदे मातरम गीताच्या या वादग्रस्त मुद्द्यावर तब्बल 10 तास चर्चा रंगली होती। पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर विरोधी पक्ष देखील शांत राहिला नाही। प्रियंका गांधी, अखिलेश यादव, महुआ मोइत्रा या नेत्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं। मात्र जेव्हा वंदे मातरम गीत तयार झालं तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या नेत्यांनीही कोणताही आक्षेप घेतला नव्हता। मात्र आता पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच अचानक मोदींना हा विषय महत्त्वाचा का वाटू लागलाय असा प्रश्न देशातील जनता विचारतेय। हा झाला एक भाग। आणि वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्यातील एकमेव प्रेरणा गीत नाही। हिंदी, मराठीसह अनेक भाषांमधून प्रेरणा गीतं लिहिली गेली जी स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा बनली। आज आपण याच गीतांविषयी बोलणार आहोत। नमस्कार, मी अक्षता आणि आपण पाहताय मुंबई आउटलुक। वंदे मातरम हे गीत 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला प्रत्येक शाळेत नक्कीच गायलं जातं। पण वंदे मातरम हे फक्त एक गीत नाहीये, ते स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा आहे। हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं होतं। गीत मूळतः संस्कृत आणि बांगला मिश्रित भाषेत लिहिलं गेलं होतं। यातील शब्दरचना हा या गीताचा प्राण मानला जातो। वंदे मातरम प्रथम 1896 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सादर करण्यात आलं। हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं होतं आणि त्यानंतर हे गीत देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणास्थान बनले। 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मनला राष्ट्रगीताचा दर्जा देऊन वंदे मातरमला राष्ट्रगीता समान सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय याच दिवशी घेण्यात आला। त्या दिवसापासूनच हे गीत भारताच्या राष्ट्रभावनेचं प्रतीक बनलं। भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनीही वंदे मातरम गायलं होतं। देश जेव्हा स्वतंत्र होत होता तेव्हा वंदे मातरम हे एकच गीत प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत नव्हतं, तर अशी अजून काही स्वातंत्र्य गीते होती ज्यांनी क्रांतीची मशाल धगधगती ठेवली। याच गीतांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। पहिली माझी ओवी ग स्वातंत्र्य देवीला आणि पंचारतीनं वाळूया राष्ट्रीय झेंड्याला। दुसरी माझी ओवी ग महात्मा गांधीला आणि शांती सागर उफाळला 42 सालाला। शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी 1971 साली हा पोवाडा गायला होता। दुसरं गीत आहे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। या गीताचे लेखक कवी आहेत ग दी माडगुळकर। त्यासोबतच झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकतवरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम। या गीताबरोबरच जिंकू किंवा मरू हे गीत सुद्धा ग दी माडगुळकरांनी लिहिलं होतं। यानंतरची कविता आहे बलसागर भारत हो। साने गुरुजींची ही प्रेरक कविता त्यांच्या 1935 साली प्रकाशित झालेल्या पत्री या कविता संग्रहालयातील एक भाग आहे, जी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात लोकांना प्रेरणा देण्यासाठी लिहिली गेली होती। या पुढची कविता आहे मंगल देशा पवित्र देशा। मंगल देशा पवित्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा। या ओळी गोविंदाग्रज यांच्या आहेत। या कवितेतून महाराष्ट्राचं गौरव, शौर्य, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा आपल्याला कळतो। श्यामची आई हे पुस्तक तुम्ही एकदा तरी वाचलंच असेल। याच प्रसिद्ध पुस्तकातून आलेली कविता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रसिद्ध आणि प्रेरणादायी ओळींचे लेखक साने गुरुजी आहेत। आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। पुढची कविता आहे जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा।
या गीताचे लेखक कवी राजा बडे आहेत. हे गीत गायलं आहे शाहीर साबळे यांनी आणि हे गीत आता महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत देखील आहे. पुढची कविता आहे उठा राष्ट्रवीर हो. या देशभक्तीपर गीताचे लेखक रवींद्र भट आहेत आणि या गीताला सुधीर फडके यांनी संगीत दिलंय आणि गायलंय सुद्धा. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या गीतांचं योगदान फार महत्त्वाचं ठरलं. या गीतांबद्दल तुम्हाला माहिती होतं का? ही व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.